शेतकरी कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. 56 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर घोषणा होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. लाडकी बहीण योजनेसारखा कर्जमाफीचा खेळ मांडू नका. शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही खपवून घेणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. 80 लाख अपात्र लाडक्या बहिणींकडनं सरकार पैसे वसूल करणार नाही. मात्र लाभ घेतलेल्या 14,000 पुरुषांकडनं पैसे वसूल करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती. लाडक्या बहिणींची मतं विकत सरकारी तिजोरीतनं पैशांची अफरातफर. सरकारवरती आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. राऊत आक्रमक. तर महिलांना पैसे मिळू नयेत यासाठी राऊतांचे प्रयत्न. त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करा. बन यांचा पलटवार. अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत बोलावलं. भाजपकडनं शिवसेना संपवण्याचं काम सुरू. सत्तारांची टीका. तर छत्रपती संभाजीनगरमधनं सत्तारांच्या मुलाची बंडखोरी. कोकण विधान परिषद निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली. महेंद्र दळवींची मुलगी जुईली आपला अर्ज मागे घेणार. सूत्रांची माहिती. सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का. आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद. अर्जावरती बोगस सही. सूचक नागेश भोसलेंचा साक्षेप. तर भाजपनं दबाव टाकल्याचा प्रणिती शिंदेंचा आरोप. राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी. धाराशिव, पुणे, नाशिक, जळगाव, नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. नांदेडच्या अर्धापूर आणि मुदखेडमध्ये केळीच्या बागांचं प्रचंड नुकसान. जळगावात वादळी वाऱ्याचा आंदोलकांनाही फटका. जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या उपोषण स्थळाचा मंडप कोसळला. व्हिडिओ व्हायरल. जळगावच्या सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ. सोनं 1,000 तर चांदी 4,000 रुपयांनी महागली. जीएसटीसह सोनं 1,59,000 प्रतितोळा.